उद्योग क्षेत्र आणि पैसा कमावणं याचा थेट संबंध साहित्याशी कसा आहे याचं एक उदाहरण मगाशी किर्लोस्करांच्या निमित्तानं मी दिलं की एक उद्योग सुरू करत असताना त्यांनी साहित्याप्रती आपल्या जाणीवा नेहमी कायम ठेवल्या आणि त्याच्यातून किस्त्रीम सारखं एक लेणं मराठी साहित्याला मिळालं, जे स्वतःमध्येच एक क्षेत्र आहे किर्लोस्कर स्त्री मनोहर. इतकंच नाही, पत्रकारांमधून काही पुढे जण गेले आणि त्यांनी स्वतःची संस्था स्थापन केली. मेनका नावाचं मॅगझिन, जे इतर वस्तुतः कदाचित बंद झालं असतं, पण ते त्या संस्थेने घेतलं आणि ते चालवायला घेतलं. जेव्हा एखादा किंवा असे अनेक उद्योगपती तयार होतात, त्याच्यातून संपत्ती निर्माण होते. ती संपत्ती वाटली जाते तुमच्या त्या कामगार, श्रमिक आणि जे जे सेवा देणारे असतात, आणि मग पैसा खेळ हातामध्ये येऊ लागला की 500, 700, 800 रुपयाची पुस्तकं घेणं असो किंवा वर्षाचे 1,500 रुपयाचं सबस्क्रिप्शन असो, वर्गणी असो, ती देता येते. त्यामुळे पैशाचा आणि साहित्य निर्मिती व्यवहाराचा, त्याला साहित्य व्यवहार हा शब्द आहे, तो चालण्यासाठी पैशाची निर्मिती झाली पाहिजे. ती निर्माण करणारे उद्योजक आणि उद्योगपती तयार झाले पाहिजेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी समाज म्हणून काम केलं पाहिजे.